थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मंजिरी रायाला समजावून सांगते की आपल्याला निकीला माफ केलं पाहिजे. पण राया मात्र तसं म्हणत नाहीये. राया म्हणतोय, निकीनं तुझी माफी मागितल्याशिवाय मी तिला माफ करणार नाही. निकी किती स्वार्थी आहे आणि किती वाईट मुलगी आहे असं तो तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण आता मंजिरीच त्याला म्हणते की जग कितीही वाईट असलं तरी आपण चांगलं वागलं पाहिजे. तेव्हा राया तिला म्हणतो, तुला नागाचं पिल्लू माहिती आहे ना, ते घरात जर का आलं ना तर त्याला ठेचावंच लागतं. तेव्हा मंजिरी त्याला समजावून सांगते, असं काही नसतं. त्याला जर का आपण वाट करून दिली ना तर ते त्याच्या वाटेने निघून जातं. त्याचा जीव घेण्याची काहीच गरज नसते. राया, सगळं जग प्रेमाने जिंकता येतं असा मोलाचा सल्ला तिने त्याला दिलेला आहे. पण रायाला मात्र या गोष्टी काही पटत नाहीयेत. राया म्हणतो, जगासाठी हा नियम लागू पडत असेल, पण निकीसाठी हा नियम लागू पडत नाही. निकी काय आहे ना, ते तुला अजून माहिती नाही. त्यामुळं निकी जोपर्यंत तुझी माफी मागत नाही, तोपर्यंत मी तर निकीला माफ करणार नाही, असं तो तिला सांगतोय. आता रायाची हीच गोष्ट मंजिरीला पटलेली नाहीये. ती म्हणते, "काय पडलंय तुला त्या निकीचं? तिनं माफी मागू दे अथवा न मागू दे. मला तर असं वाटतंय हा विषय संपावा म्हणून मीच तिची माफी मागू शकते. मला त्या निकीविषयी काहीच राग नाहीये. तूच तुझ्या मनामध्ये राग घालून बसलेला आहे. उलट मी म्हणते हा विषय सोडून देण्यासाठी मी जाऊन माफी मागते आणि हा विषय कायमचा संपवून टाकते. आपल्या आयुष्यातून ती निकी गेली आहे असं आपण समजूया." असं बोलणं राया आणि मंजिरीचं चालू आहे. मंजिरीला असं वाटतंय, की रायाने त्या निकीला जरा जास्तच महत्त्व दिलेलं आहे आणि निकीला माझ्याविषयी जे काय वाटतंय त्या गोष्टीला देखील जास्त महत्त्व दिलंय. त्या गोष्टीला महत्त्व देण्याची गरजच नाहीये. त्यामुळं निकीविषयी बोलणं चुकीचं आहे असं तिला वाटत असतं आणि तेवढ्यात निकीच त्यांच्या घरी पोहोचलेली आहे. निकी त्यांच्या घरात येते आणि निकीला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. आत्ता आपण निकीविषयीच बोलत होतो आणि साक्षात तीच आपल्या समोर आलेली पाहून रायाला देखील धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर मंजिरीला देखील धक्का बसलेला आहे. कारण आता ही निकी कशाला आली आहे, असा मोठा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. अजून हिला काय राडा घालायचा आहे की काय, अशीच शंका सर्वांच्या मनामध्ये आलेली आहे. निकी त्यांच्या समोरच उभी आहे. बाकी घरातील सदस्यांना देखील समजलंय की निकी आलेली आहे. शशिकला धावत पळतच बाहेर आलेली आहे. ती पाहते निकी आलेली आहे आणि ती निकीला हात करते. कारण ही निकी म्हणजे मोठ्या डॉनची मुलगी आहे आणि त्यामुळं आता हिला आपण नमस्कार करूया, हिचं स्वागत करूया, असं शशिकलाला वाटत असतं. त्याच वेळेला घरातील एक-एक सदस्य येत असतात आणि शशिकला त्या सर्वांना सांगत असते, की ही निकी आहे, अण्णाची पोरगी आहे, ही जबरदस्त आहे, अशी तिची ओळख करून देत असते. नाना देखील हादरलेले आहेत. आता ही निकी घरात आली आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी राडा घालणार, असं त्यांना वाटत असतं. निकी आता मंजिरीच्या समोरच उभारलेली आहे आणि मंजिरीच्या समोर उभारून तिने सर्वांना खरोखर धक्काच दिलाय. कारण ती मंजिरीची माफी मागते आहे. ती मंजिरीला म्हणते, की "सॉरी, जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागायला आलेले आहे आणि जे झाले त्याबद्दल मला माफ कर." हे सगळं ऐकताना रायाचा तर स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नसतो. कारण ही निकी किती ॲरोगंट आहे, किती उद्धट आहे हे त्याला माहीत असतं. पण आज अचानक ही निकी स्वतः येऊन माफी मागते या गोष्टीवर त्याचा काही विश्वास बसत नसतो. तो म्हणतो, "काय? काय म्हणलीस तू?" निक्की म्हणते, "हो, तुम्ही जे ऐकताय तेच मी म्हणले. मी सॉरी म्हणायला आले, कारण मला समजलंय की त्या दिवशी माझी चूक झालेली आहे आणि म्हणूनच मी सॉरी म्हणायला आलेले आहे. राया, मी तुझं ऐकून आता मंजिरीची माफी मागितलेली आहे," असं देखील निक्कीने सांगितलंय. निक्की स्वतःहून आपल्या घरी आली आहे आणि स्वतःहून माफी मागते या गोष्टीचा आनंद कितीतरी मंजिरीला झालेला आहे. मंजिरी म्हणते, "खरंच जर का तुला वाईट वाटत असेल तर सगळा विषय सोडून दे. माझ्याकडून तर हा विषय मागच मिटलेला आहे." असं म्हणून तिने निकीला आपल्या जवळ घेतलंय आणि निकीला मिठी मारतेय. "झालं गेलं विसरून जाऊया आणि सगळं संपलं असं आपण समजूया," असं ती निकीला म्हणतेय. निकी म्हणते, "मी देखील असाच विचार करते. सगळ्या झालेल्या गोष्टी आपण सोडून देऊया." आता ती रायाकडे बघते आणि म्हणते, की "राया, आता मी हिची माफी मागितलेली आहे. आता तू तुझा शब्द पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण मी माझा शब्द पूर्ण केलेला आहे." तेव्हा राया म्हणतो, "हो, मला माझा शब्द माहिती आहे. मी सुद्धा तुझी माफी मागतो." आणि राया देखील म्हणतो, "माझं चुकलं, सॉरी." तेव्हा निकी म्हणते, "मला याची काही गरज नाहीये. मी काय तुझी सॉरी घ्यायला आलेली नाहीये. तू मला काय शब्द दिला होता ना, ते नीट आठव." तेव्हा रायाला आठवतंय, की त्याने काय शब्द दिलेला होता. जर का निकीने माफी मागितली, जर का निकीने मंजिरीची माफी मागितली तर राया निकीसाठी काम करणार आहे असा त्यांनी शब्द दिलेला असतो. रायाला ते शब्द आठवत असतात. त्याला माहिती आहे की जर का आत्ता आपण निकीची मदत नाही केली तर अण्णांना राग येणार.
कारण मदत करायचं असेल, तर अगोदर तिला मंजिरीची माफी मागावी लागेल, असं अण्णांच्या समोर रायाने निकीला सांगितलेलं असतं आणि त्याला ते सगळे बोल आठवत असतात. त्याला आठवत असतात, की अण्णांना आपण शब्द दिलेला आहे. जर का हिनं माफी मागितली, तर आपण हिच्यासाठी काम करणार आणि आता राया त्या निकीला म्हणतोय, की "मी तुझ्यासाठी आता काम करायला तयार आहे." निकी म्हणते, "ठीक आहे. आता जे असेल ते आपण पुढं बघूया." घरातील सर्व सदस्य पाहतच राहतात. निकी स्वतः घरी आलेली आहे आणि निकी स्वतः येऊन त्या मंजिरीची माफी मागते. या गोष्टीवर कोणाचाच खरं तर विश्वास बसत नसतो, पण ती गोष्ट सत्य झालेली असते. इकडं शशिकला विचार करते. ती म्हणते, "ही तर जय घोरपडेपेक्षा विषारी आहे. आता हिनं बरोबर फासा टाकलेला आहे आणि यामध्ये राया अडकणार." त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की राया आणि मंजिरी दुकानामध्ये गेलेले आहेत. राया मंजिरीची मदत करत आहे. एक-एक खोका आहे ते फोडत आहे आणि त्यातून चादर काढत आहे आणि त्याच वेळेला त्याच्या बोटाला चाकू लागतो. "राया, कसं काम करत असतोस रे तू? नुसती ना तुझी गडबड आणि धांदलच झालेली असते." असं म्हणून मंजिरी त्याला खवळत असते. त्याच्या हाताला चाकू लागलेला असतो. मंजिरीला त्याची काळजी देखील वाटत असते. मंजिरी धावत पळत त्याच्याजवळ येते आणि म्हणते, "बघू कुठं लागलंय? किती लागले? दाखव तरी मला जरा." राया म्हणतो, "काय नाही होत त्याला. थोडंच तर लागलंय." मंजिरी म्हणते, "हो, माहिती आहे तुझं थोडं कसं असतंय ते." "अरे, ह्यातून तर रक्त येतंय." असं ती त्याला म्हणू लागते आणि तिला खूपच आश्चर्य वाटतं. ती म्हणते, "थांब, आता मलाच याला आता काहीतरी करावं लागेल." असं म्हणून त्याला काहीतरी बांधायला मिळतंय का, हे ती शोधाशोध करू लागते. राया तिच्याकडे पाहतच राहतो. रायाच्या मनामध्ये मात्र शेकडो विचार येत असतात. "मंजिरी, किती चांगली आहेस गं तू आणि एखाद्या हिरोला लागल्यानंतर हिरोईन कशी धावत पळत येते, त्याला मलमपट्टी करते, तसंच तू आलीस बघ. खरं तर तूच माझी हिरोईन आहेस. तूच मला आवडतेस." असे शेकडो विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. त्याच वेळेला मंजिरी त्याच्या बोटाला बांधत असते आणि म्हणत असते, "नुसती गडबड आणि धावपळ करत जा. स्वतःकडे थोडं लक्ष देत जाऊ नको. काम करताना तरी कामात लक्ष देत जा ना. बघायचं एकीकडं, करायचं एकीकडं, मनात विचार एक, काम एक असं 100दा तुझं चाललेलं असतं ना, म्हणून असं होतं. हातात चाकू आहे म्हणल्यानंतर आपण सावधानगिरीनं काम करायला पाहिजे की नाही? पण नाही, आपल्या डोक्यात विचार बाकीचे." असं ती बोलत असते. पण रायाच्या कानावर मात्र काहीच पडत नसतं. कारण राया फक्त तिच्याकडं पाहत असतो आणि तिच्या चेहऱ्यामध्ये तो पूर्ण हरवून गेलेला असतो. मंजिरी किती प्रेमानं आपल्याला मलमपट्टी करते, असा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. खरंच मंजिरी, तू पण माझ्यावर प्रेम करते ना गं? असा विचार त्याच्या मनात येत असतो. पण मंजिरी मात्र इकडं बोल, बोल, बोल त्याला बोलत असते आणि तिला वाईट वाटत असतं, की राया आपली मदत करत असताना त्याला लागलेलं आहे. त्याची काळजी घेतली पाहिजे, असे विचार पण तिच्या मनात येत असतात. राया मात्र स्मितहास्य करत तिच्याकडे पाहत असतो. मंजिरी म्हणते, "तुला लागले ना नक्की? मग चेहऱ्यावर एवढा आनंद कशासाठी आहे?" राया म्हणतो, "मलाच कळत नाहीये मला लागलं तरी आनंद कसं काय होतो? पण मला असं वाटतंय तुम्ही जवळ असला ना, की मला खूप छान वाटतं." मंजिरी म्हणते, "आता हे काय आहे नवीन? मी तर नेहमीच तुझ्या जवळ असते आणि त्यात काय छान वाटण्यासारखं आहे? बोटाला किती लागलंय ते बघ अगोदर. तुझं ना हेच आहे, आता मी बोटाला बांधते तर तू माझ्याकडे बघत बसलाय. अरे, ह्या बोटातून रक्त येतंय त्याची काळजी घ्यायची नाही का?" असं मंजिरी त्याला बोलत असते. राया मात्र मंजिरीच्या बोलण्यामध्ये लक्ष न देता तो त्याच्या स्वप्नामध्येच हरवून गेलेला असतो. रायाला वाटत असतं, की आपण मंजिरीशी लग्न केलं पाहिजे. मंजिरीनं आपल्याला होय म्हणलं पाहिजे. मंजिरीनं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. आता मंजिरी रायाला म्हणते, "राया, नक्की तुझं काय चाललंय रे? तुझं लक्ष कुठं आहे ना, तेच मला कळत नाहीये. काल पण तू त्या निकीला म्हणला, मी तिला मदत करणार आहे. पण मला ती निकी काय खूप चांगली मुलगी वाटत नाही. त्या निकीच्या थोडं लांब राहिलास तर बरं होईल." तेवढ्यात रायाला निकीचाच फोन येत असतो. राया बघतो आणि फोन कट करतो. मंजिरी म्हणते, "काय झालं?" "तिचाच फोन आहे ना." "राया, नक्की काय चाललंय तुझं? त्या निकीपासून लांब राहा, कारण ते अण्णा आणि निकी तुझ्याकडून कोणतंही काम करून घेऊ शकतात, मला माहिती आहे." तेव्हा तेव्हा राया म्हणतो, "असं मी करणार नाही. त्यांनी कोणतं जरी काम सांगितलं तर मी करेल असं तुला वाटतं का? निकीची मदत मी फक्त एकाच कारणासाठी करतोय, कारण अण्णाचे माझ्यावर खूप उपकार आहेत, म्हणून मला तिची मदत करावी लागणार आहे." तेव्हा मंजिरी म्हणते, "म्हणजे त्यांनी जे सांगेल ते काम तू करणार का?" आणि तेवढ्यात रायाला अजूनसुद्धा फोन येत असतो. राया तो फोन वारंवार कट करत असतो. तेव्हा मंजिरी म्हणते, "नक्की तुला कोणाचा फोन येतोय रे? नक्की मला सांग बरं, निकीचाच आहे का दुसऱ्या कोणाचा आहे? तुझं काय चाललंय राया? का तू कोणत्या मुलीच्या प्रेमाबिमात तर पडलेला नाहीस ना? बघू, बघू, दाखव, दाखव." असं म्हणून ती त्या मोबाईलकडे पाहत असते आणि राया म्हणतो, "मी? आपण कधी कोणाच्या प्रेमात-बिमात काय पडत नाही. आपल्याला काय प्रेम-बिम काय असलं काय कळत नाही." मंजिरी म्हणते, "होय का? बघू मग मोबाईल दाखव तरी कुणाचा फोन येतोय ते." राया मात्र मोबाईल लपवत असतो. मंजिरी म्हणते, "हां, म्हणजे तू नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात पडलायस ना?" तेव्हा राया मनातल्या मनात म्हणतो,
ज्या व्यक्तीनं प्रेम करायला पाहिजे, ती व्यक्ती प्रेम करत नाहीये आणि मी जगात कशाला दुसरीकडे प्रेम शोधायला जाऊ? मला जी व्यक्ती पाहिजे ती तर माझ्या समोरच आहे." असं तो मनात बोलत असतो. मंजिरी म्हणते, "अरे, जे काय बोलायचं ते जरा स्पष्टपणे बोल ना. काय तोंडातल्या तोंडात बोलतोयस? मला तर तुझं काही कळत नाहीये." राया म्हणतो, काय नाही गं, असंच आपलं काहीतरी बोलत होतो." मंजिरी म्हणते, "पण तुझं नक्कीच काहीतरी चाललंय ना, हे मला कळतंय." मंजिरी आता त्याच्या हातातला फोन घेते. तो फोन असतो निकीचा. ती म्हणते, "निकीचा फोन आहे आणि मी तुला सांगितलंय ना, या निकीपासून थोडंसं लांब राहा." राया म्हणतो, "मला तिच्यासाठी काम करणं गरजेचं आहे." तेव्हा मंजिरी म्हणते, "समजा त्यांनी उद्या माझाच खून करायला लावला, तर तू माझा खून करशील का?" तेव्हा राया म्हणतो, "हॅ, हॅ, असलं काय बोलताय? असलं कधीच शक्य नाहीये." म्हणतो, "मी त्यांच्यासाठी काही करू शकतो असं मी म्हणतोय. मी त्यांच्यासाठी एखाद्याचा जीव घेऊ शकतो, पण तुमच्यासाठी मी मात्र माझा जीव देऊ शकतो. इतके तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहात." त्यांनी जरी माझ्यासाठी बरंच काही केलं असलं, तरी राया आज जो आहे, आज जो माणसामध्ये वागतोय, जो माणसासारखा वागतोय, ते म्हणजे फक्त तुमच्यामुळे वागतोय. या रायाला माणूस तुम्ही बनवलंय. त्यामुळं मी तुम्हाला कधीच मारणार नाही. नव्हे, मी तुमच्यासाठी जीव द्यायची जर का गरज पडली, तर जीवसुद्धा देऊ शकतो, असं राया मंजिरीला सांगतोय. मंजिरी त्याचं सगळं बोलणं ऐकते, पण त्याला एकच गोष्ट समजावून सांगते, की "राया, हे जग खूप वाईट आहे आणि तू खूप हळवा आहेस. जरी वरून तू वाईट वाटत असला, तरी तुझं मन मात्र खूप हळवं आहे. एखाद्यामध्ये असा वाद जाऊ नको. अण्णा तुझ्या चांगल्या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकतात, असा विचार कर. कारण अण्णांना स्वार्थ पडलेला आहे. त्यांना त्यांच्या निकीला मोठं करायचं आहे. त्यामुळं निकीचं प्रत्येक काम तू करायलाच पाहिजे, असं काही नाहीये. मला असं वाटतं, की तू कोणतीही गोष्ट कर, पण त्या गोष्टीमध्ये बारकाईने विचार केला पाहिजे. विचार न केलेली कृती परत आपल्याला त्रास देते. त्यामुळे जे काय काम तुला करायचं असेल, ते मात्र शांत डोक्याने आणि विचार करून कर." तेव्हा राया म्हणतो, "मी अगदी विचार करून करेल आणि मला जर का असं वाटलं, तर मी नक्कीच तुमच्याकडून सल्ला घेईल. पण एक सांगू, या जगामध्ये तुमच्या इतकं मौल्यवान माझ्याकडं काहीच नाहीये. मी तुम्हाला कधीसुद्धा गमावणार नाही. तुमचा प्रत्येक सल्ला मी ऐकेल, तुमची प्रत्येक गोष्ट मी ऐकेल. कारण मला असं वाटतं, की या जगामध्ये मला मोलाचा सल्ला देणारी आणि खरा-खुरा सत्य, प्रेमाचा सल्ला देणारी व्यक्ती म्हणजे फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात." मंजिरी म्हणते, "आज काय झालंय तुला? आज भलतंच तू काय-काय बोलायला लागलेला आहेस." राया म्हणतो, "असं काही नाही. मला जे वाटतं तुमच्याविषयी ना, तेच मी बोलतोय." मंजिरी आता विषय टाळण्यासाठी त्याला म्हणते, की "ठीक आहे, आता ते सगळं सोडून दे. पण मी तुला काय सांगितले ती गोष्ट लक्षात आहे का?" राया म्हणतो, "कोणती गोष्ट?" मंजिरी म्हणते, "स्वतःकडे लक्ष द्यायचं. आता बघितलंस ना तू कसं करून घेतलंस? बोटाला लागून घेतलंस. आता अजिबात असं करायचं नाही. जे काम करत असशील ना, त्या कामाकडे नीट लक्ष द्यायचं. बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. स्वतःकडे चांगलं लक्ष द्यायचं." तेव्हा तो म्हणतो, "हो, हो, मी नक्की देणार." मंजिरी मात्र चिडते आणि म्हणते, "नाही, तू देणारच नाही." तेव्हा तो कानाला हात लावतो आणि म्हणतो, "नाही हो, मी देणार. मी तुमची माफी मागू का? हे बघा, थांबा, थांबा. मी तुमची माफी मागतो." असं म्हणून तो कानाला हात लावतो आणि अक्षरशः उठाबशा काढायला लागतो. मंजिरी म्हणते, "राया, नाही ते करू नकोस रे. मी तुला म्हणलंय का उठाबशा काढ म्हणून? मी तुला फक्त म्हणलंय स्वतःकडे लक्ष दे आणि व्यवस्थितपणे काम कर." तो मात्र कानाला हात लावूनच बसलेला असतो. "सांगा मग तुम्ही माफ केलं का नाही मला? आता मी म्हणलंय ना लक्ष देणार आहे, स्वतःकडे लक्ष देणार आहे, चांगले लक्ष देणार आहे, पण तुम्ही माफ केलं तरच देणार आहे." मंजिरी म्हणते, "झाली तुझी आता नाटकं करून सगळी? आता सगळं बंद कर आणि आपण काम करूया का?" असं म्हणून ती आता रायाला कामाला घेते. सकाळ झाली असते. राया शांतपणे झोपलेला असतो आणि झोपलेल्या रायाच्या पाठीमागून येते ती म्हणजे मंजिरी. तो अगदी शांतपणे झोपलेला असतो. ती त्याच्या जवळ येते आणि त्याला हाक मारते. "अहो, उठलात का? जरा उठा लवकर." असं म्हणून ती त्याला हाक मारत असते. रायाचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नसतो. मंजिरी मात्र त्याच्या जवळ आलेली असते आणि "तुम्ही उठणार जर नसाल, तर मी तुमच्या पायाला गुदगुल्या करणार आहे बरं का." असं म्हणून ती रायाला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि तो म्हणत असतो, "अगं थांब ना थोडं, 5 मिनिट झोपू दे फक्त." असं म्हणून तो मात्र झोपेतून उठत नसतो. तेव्हा मात्र मंजिरी अगदी त्याच्या जवळ येते आणि त्याच्या पायाला गुदगुल्या करायला लागते. राया पायाला झटका देतो आणि पाय हलवून म्हणतो, "अहो नका ना गुदगुल्या करू." मंजिरी म्हणते, "मग उठा लवकर. मी तुम्हाला उठवायला आले ना, मग का उठत नाही? पटकन उठायचं." असं म्हणून ती त्याला झोपेतून उठवत असते. राया मात्र उठत नसतो. मग ती रायाच्या अगदी जवळ जाते. राया तसाच झोपलेला असतो. ती त्याच्या जवळ जाऊन बसते. राया अजूनही डोळे मिटून बसलेला असतो. आता मंजिरी त्याच्या एकदम जवळ जाते आणि त्याच्या जवळ जाऊन तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याच्या वर आणते. रायाने अजूनही डोळे झाकलेलेच असतात. पण त्याला समजलेलं असतं, की मंजिरी आपल्या जवळ बसलेली आहे. मंजिरी आपल्या जवळ आली आहे आणि मंजिरीचा चेहरा देखील आपल्या चेहऱ्याच्या जवळ आलेला आहे. राया हळूच तिला पाहत असतो. मंजिरी मात्र त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते. "तुम्ही उठणार की नाही उठणार सांगा बरं?" असं म्हणून ती अजूनच त्याच्या जवळ गेलेली असते. तेव्हा राया हळूच डोळे उघडतो.
डोळे उघडतो आणि पाहतो की मंजिरी आपल्या खूपच जवळ आलेली आहे. त्याला तर खूपच छान वाटतं. तो मंजिरीला मिठी मारतो आणि स्वतःच्या अजूनच जवळ घेतो. मंजिरी म्हणते, "आता हे काय आहे? मी तुम्हाला उठवायला आले आणि तुम्हीच मला झोपवताय की काय? झोपायचं नाही आता, उठा." असं म्हणून ती त्याला उठवायला लागते. मंजिरी आणि राया एकमेकांच्या अगदीच जवळ आलेले असतात. रायाला हा क्षण खूपच स्वर्गमय वाटत असतो. त्याला असं वाटत असतं, की आपण स्वर्गातच आहे. मंजिरी आता त्याच्या खांद्यावर डोकं टाकून बसलेली असते आणि रायाने त्याला मिठी मारलेली असते. राया हा क्षण तर उपभोगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो क्षण त्याच्या आयुष्यात आलेला असतो आणि तेवढ्यात रायाच्या पेकाटात जोरात लाथ पडते आणि राया बिछाण्यावरून खाली पडतो. कारण रायाचं हे स्वप्न असतं. रायाला कळतं, की आपण हे गोड मधुर स्वप्न बघत होतो आणि आपल्याला लाथ कोणी घातली ह्याचा त्याला खूप राग येतो. तो पाहतो त्याला लाथ घालणारी व्यक्ती म्हणजे निकी असते. निकी म्हणते, "काय झाले? झोपायचा टाईम कळतो का तुला? किती वाजलेत काय कळतंय का? तू म्हणला होतास आजपासून काम सुरू करणार आहे. काम करणार आहेस का नाही ते सांग?" तेव्हा राया चिडतो आणि म्हणतो, "ही उठवण्याची पद्धत आहे का? लाथ घालून उठवतात का कोणाला? पोरगी आहेस म्हणून गप्प बसतोय, नाहीतर एका थोबाडात तुला गार केलं असतं." तिच्याबरोबरच अण्णा देखील आलेले असतात. अण्णा पाहतात, अण्णा बघतात आणि अण्णामुळं राया शांत होतो आणि म्हणतो, "फक्त ना पोरगी आहेस म्हणून शांत बसलोय. नाहीतर अण्णा सांगा हिला मी काय धडा शिकवू शकतो ते." अण्णा म्हणतो, "ते सगळं सोड बाबा. आता तू काम कधी करणार आहे ते मला सांग. आता माझी खुर्ची आहे, माझी पोरगी चालवणार आहे. तुला मी सांगितलेलं होतं ना, आता तुझी गुरुदक्षिणा देण्याची वेळ आलेली आहे." असं म्हणून त्याने गुरुदक्षिणेची आठवण रायाला करून दिलेली आहे. राया म्हणतो, "देणार की गुरुदक्षिणा. तुम्हाला बोललोय ना, एकदा बोललो की विषय खलास. तुम्हाला माहिती आहे ना, रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष असते. आता निकीला मदत करणार आहे म्हणजे करणार आहे. पण मदत करणार, काम करणार ते आपल्या पद्धतीनं. तुमच्या पोरीला सांगा की राया कसा काम करत असतो ते. राया नेहमी काम करतो ते आपल्या पद्धतीनं. तुमच्याबरोबर जरी मी होतो, तरी काम आपल्याच पद्धतीनं करत होतो. तुमच्या पोरीला ही गोष्ट सांगण्याची गरज आहे अण्णा." असं म्हणून रायानेच अण्णाला सल्ला दिलेला आहे. त्याचबरोबर तो निकीला देखील सांगतो, की "मी काम करणार आहे, पण काम फक्त आपल्या पद्धतीनं करणार आहे. तुला जर का माझं काम पटत नसेल, तर माझ्याबरोबर काम करू नको. पण काम करायचं असेल, तर मी फक्त माझ्या पद्धतीनं आणि माझ्या वेळेत करणार. आत्ताची वेळ ही मिस फायरच्या दुकानावर काम करण्याची आहे. आता मी तिकडं चाललोय. तुझी का वेळ आहे ती नंतरची आहे." असं म्हणून रायाने चक्क निकीचा अजून एकदा अपमान केलेला आहे. आणि अण्णा देखील निकीला म्हणतात, की "शांत राहा. त्याला त्याच्या पद्धतीनं काम करू दे. राया काम करणार म्हणजे करणार. फक्त त्याची काम करण्याची पद्धत ही स्वतःची आहे. त्यामुळं आत्ताच तू त्याला काहीच बोलू नको." राया मात्र त्यांच्या समोरून निघून गेलेला असतो आणि अण्णांनी निकीला शांत राहायला सांगितलेलं असतं. कारण राया त्याच्याच पद्धतीनं काम करतो, त्यामुळं आपण त्याला काहीच बोलू शकत नाही. आता निकी त्यांच्या घरी आलेली असते आणि निकीला राग येत असतो. या रायाचं मला काहीतरी करावंच लागणार आहे, असा विचार ती करत असते. हा राया माझ्या मुठीत राहिलाच पाहिजे. त्याने माझ्या मुठीत राहूनच काम करायला पाहिजे, असं ती बोलत असते. अण्णा मात्र शांत बसलेले असतात आणि ते सूप पीत असतात. अण्णांची तब्येत देखील जराशी खराब झालेली असते आणि तेवढ्यात जय तिथं आलेला आहे. जय म्हणतो, "तुला जे काय करायचं ना, त्यासाठी मदत मी तुला करणार आहे." निकी खुश होते आणि म्हणते, "तू मदत करणार आहेस, पण तुला काहीतरी पाहिजे असणारच की?" जय म्हणतो, "हो, अगदी बरोबर ओळखलंस. मला देखील काहीतरी पाहिजे आहे. मला माझी नोकरी पुन्हा माघारी पाहिजे आहे. ती मदत तू करू शकशील का?" निकी म्हणते, "एवढीच एक गोष्ट ना, थांब. मी आता फोन लावते आणि तुझ्या नोकरीची सेटिंग करून टाकते." असं म्हणून तिने कोणाला तरी फोन लावलेला असतो आणि ती त्या फोनवर त्याला समजावून सांगत असते. निकीने फोन करून जयची सेटिंग लावून ठेवलेली आहे. फोन झाल्यानंतर ती जयला सांगते, की "तुझी सेटिंग परफेक्ट बसलेली आहे. आता तू काहीच काळजी करू नको. तुझ्यावरच्या सगळ्या केसेस मी बाद करून टाकायला सांगते. तू आता फक्त माझ्यासाठी काम करायचंस लक्षात ठेव." जय म्हणतो, "काम मी तुझ्यासाठी करणार आहे, पण माझा विरोधक जो आहे, जो माझा सख्खा भाऊ आहे, त्यासाठी मी काम करणार आहे. म्हणजे त्याचं काम मी तमाम करणार आहे." आता निकीला कळलंय, की जय आणि राया हे सख्खे भाऊ आहेत, पण सक्का भाऊ पक्का वैरी झालाय, असे देखील ती म्हणलेली आहे. राया हा तुझा दुश्मन आहे आणि माझा देखील दुश्मन आहे. त्यामुळे जय आपण दोघं एकत्र मिळून काम करूया, असं निकी जयला सांगते आणि जयला देखील हीच गोष्ट पटलेली आहे. जय म्हणतो, "आता मी काय करतोय ना, ते फक्त तू बघत राहा." या रायाला कसा तडपडवतो ते मला माहिती आहे. कारण रायाच्या मनामध्ये एक सॉफ्ट कोपरा आहे, एक हळवा कोपरा आहे, ती म्हणजे मंजिरी. मंजिरीला आपण जेवढा त्रास देऊ ना, तेवढाच त्रास रायाला होतो. त्यामुळे सुरुवात करायची आहे ती मंजिरीपासून. "आता तू मला माझी नोकरी दिली आहेस ना, आता मी काय करतोय ते बघ," असं तो म्हणतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मंजिरीच्या घरामध्ये
काही लोक शिरलेले आहेत आणि त्यांनी टेबल टाकून त्या ठिकाणी जुगार आणि दारूचा अड्डा सुरू केलेला आहे. घरातले सगळे सदस्य या गोष्टीनं हैराण झालेले आहेत. अचानक हे लोक आपल्या घरात कसं काय आलेले आहेत आणि ह्यांनी दारू आणि अड्डा कसं काय सुरू केलाय, याचं आश्चर्य शशिकला, नाना, मंजिरी या सर्वांनाच झालेलं आहे. पण आता यांना हुसकून कसं लावावं ते त्यांना कळत नाहीये. ते त्यांना उठायला सांगतायत, पण त्यांचं कोणच ऐकत नाही आणि तेवढ्यात जय येतो आणि डायरेक्ट यांच्यावरच त्याने फायरिंग करायला सुरुवात केलेली आहे. तो बोलायला सुरू करतो आणि म्हणतो, की "तुम्ही तुमच्या घरामध्ये दारूचा अड्डा टाकलेला आहे आणि तुम्ही दारू विकताय, जुगार खेळायला लावताय. यामुळं मी तुम्हा सर्वांना अटक करायला आलेलो आहे." आणि तेव्हाच राया येतो आणि जयची चांगलीच खरडपट्टी काढतो. "जय, असली नाटकं बंद कर आणि हे दुसऱ्या कोणाला तरी शिकव. असले फालतू धंदे बंद कर." असा सल्ला रायाने त्याला दिलेला आहे. आता राया आणि जय यांच्यामध्ये नक्की काय होणार ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक